हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या एपिसोडमध्ये खूप काही घडलेलं आहे. नवीन टास्क दिला होता, पॉवर कीचा इश्यू झाला, या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी मी आलोय. चला तर मग सुरू करूयात. शोची सुरुवात होते लव्ह लाईफवरनं. प्रभूच्या लव्ह लाईफवरनं नाही, तन्वी आणि विशालच्या. करण बोलताना दिसतो की ह्या दोघांमध्ये चांगलं जमताना दिसते, यांची जोडी जमताना दिसते. आता येणाऱ्या टाइम मध्ये पाहायला मिळेल की जोडी चांगली दिसते किंवा तन्वीचं तर काही सांगता येत नाहीये. तिच्या अपोज मध्ये जर गेलं समथिंग लाईक कॅप्टन्सीच्या राऊंड मध्ये जरी तिच्या अपोज मध्ये विशाल गेला तर तन्वी चढून येऊ शकते. तन्वीचं काही सांगता येत नाहीये. जसं की सागर करांडे प्रभूच्या लव्ह लाईफवर ऑब्सेस्ड आहेत, ते परत एकदा विचारतात की प्रभू तुला रुचिका आवडते का? मग प्रभू म्हणतो मला नाही आवडत. मग ते बोलतात की मला आवडते. मग प्रभूही बोलतो मला आवडते. त्यावर मग प्रभू एक लाईन मारतो त्यांच्यावर की मी हे चाळे करायला इथं आलो नाहीये, मी ही एक गेम खेळायला आलोय. त्यावर सागर थोडा ऑफेंड होतात. लाईक त्यांना वाटतं की बाहेर त्यांची इमेज चांगली नाही होणार, त्यामुळे मग ते तिथून निघून जातात. मग त्यानंतर त्यांचं मिलन होतं, परत ते जप्पी घेतात. हे असं सगळं होतं. त्यानंतर बिग बॉसचा आवाज येतो आणि सगळेजण एकत्र मिळतात. एकत्र मिळाल्यानंतर बिग बॉस सांगतात या तुमच्या दोघांमध्ये तर काही फरकच दिसत नाहीये. तुम्ही शॉर्टकटने आलात, तुम्ही मेहनतीने आलात, मग तुमच्यात फरक काय आहे? काहीच नाही. कारण फक्त एका चाबीचा फरक होता. ह्यांना टास्क दिला होता, तंतोतंत करायचं होतं, पण ह्यांच्या इमोशनलमुळे कंटेंट दिलाच नाही त्यांनी. काही सगळे इमोशनल झाले की मेहनत केली, सगळ्यांनी मेहनत केली, प्रभूनी मेहनत केली, दिव्याने मेहनत केली, राधानी मेहनत केली, सगळ्यांनी तर मेहनत केली होती, पण तुम्ही कंटेंटच दिला नाही लोकांना. मग बिग बॉस तिथं चिडले. मग त्यांनी सांगितलं की चला मी अजून एक चान्स देतो कंटेंट द्यायचा, यावेळेस चांगला कंटेंट द्या. मग त्यासाठी बिग बॉसने एक ट्विस्ट आणला होता. कारण बिग बॉसला माहिती होतं की या कीवरनं लफडे होणार आहेत. मग बिग बॉस कीचा टास्क ठेवतो. कीच्या टास्कमध्ये असं असतं की एकमेकाच्या समोर ज्यांच्याकडे कीज आहेत, जे 5-6 लोक आहेत ज्याने शॉर्टकट वेने आले, त्यांना प्रत्येकांना एक की दिलेली होती आणि त्या प्रत्येकांना 6 जण होते. तीन वेळेस जायचं होतं त्या ह्याच्या घरामध्ये. सुवर्ण संधीच्या दार उघडतं आणि पॉवर चेंबरमध्ये जाऊन एकमेकासमोर उभं राहायचं होतं आणि तिथं बजर ठेवलेलं होतं. त्या बजरला असं दाबायचं होतं. बस एवढाच टास्क होता. जो पहिला बजर दाबेल त्याला मिळतील कॅप्टन्सीचे उमेदवारी. इलेक्शन चालूच आहे तर उमेदवारीचं सांगतो तुम्हाला. बिग बॉसची उमेदवारी कशी असते की लाईक हे जे नगरसेवक पदासाठी जे उभा टाकतात तर ते तसंच की तिथं त्या बिग बॉसच्या कॅप्टन्सीसाठी उभे टाकतात. मग त्यांच्यामध्ये टास्क होतो एक, जसं की आता इलेक्शन होतं या सगळ्या नगरसेवकामध्ये, तसं तिथं टास्क होतं. त्यामध्ये ह्यांची पण इन्व्हॉल्वमेंट असते, कधी कधी ते सगळ्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट असते. तर असा टास्क होतो आणि जो तो टास्क जिंकतो तो बनतो त्या हप्त्याचा कॅप्टन आणि घराचा पहिला कॅप्टन. तर यासाठी सगळं उठाठेवा चालू होती. त्यामध्येच मग पण ह्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं ज्याच्याकडे की आहे. आणि करण भाऊ जे की फोकस इंडियन, त्यांनी जे कांड केलं होतं त्यावरनं सगळ्याला इव तर झालं होतं, मात्र त्यांनी गेम चांगला पलटवला. त्यांनी जेव्हा ते पाणी पिलं त्यांनी बदल्यात तन्वीची चाबी घेतली होती आणि त्याच चाबीच्या जीवावर आजचा पूर्ण एपिसोड झाला. आता तन्वीला पाहिजे होती चाबी. मग तन्वी काय करणार? तन्वी गेली करणकडे. करण ती चाबी दे रे. करण मजाक करू नकोस यार, चाबी दे. पण करणनी भाई चाबी दिलीच नाही. करण स्मार्ट प्ले खेळला. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला वाटेल, जे इमोशनल आहेत तुम्हाला वाटेल की करणनी द्यायला पाहिजे होती वगैरे वगैरे, पण तुम्ही बिग बॉस खेळायला आलात. हे रियालिटी शो आहे आणि सगळ्यांना जिंकायचं आहे आणि सगळ्यांना स्वतःला दाखवायचं आहे. यामध्ये कोणाला म्हणजे सिंपती घेऊन मागे जिंकले वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतातच, पण तुमचा गेम प्ले पण चांगला पाहिजे. आणि तुम्ही गेम खेळताय, हे बिग बॉस आहे, हे कोणतं एक ह्याचे काही स्पेसिफिक हे नाही आहेत की लोकांनी असंच बिहेव करायला पाहिजे, लोकांनी तसंच बिहेव करायला पाहिजे, हे असं नाही आहे. इथे तुम्हाला टाइम म्हणजे वेळेनुसार तुम्हाला बदलाव पण लागेल, वेळेनुसार तुम्हाला चांगलं पण व्हावं लागेल. आज ज्याच्यासोबत तुम्ही मैत्री करताय उद्या ते तुमचा दुश्मन बनेल, उद्या दुश्मन आहे ते मित्र पण बनू शकतो. तर असा गेम आहे हा. मग तिला देण्यास नकार दिला. एवढी भयंकर रुचिता आहे ती बिचारी, तिचा राग इतका भयंकर आहे. ती तेवढ्या कन्व्हर्सेशन मध्ये जेवढं तिला ते दाखवले तिथे एक 5-6 मिनिटं 10 मिनिटं जेवढं ते किती तर चाललं असेल ते दाखवलं तेवढं, पण चाललं तर 1 घंटा 1.5 घंटा 2 घंटा काहीतरी असेल. तर तेवढ्यामध्ये तिने एक पण शिवी नाही दिली. म्हणजे बघा तिने किती एकदम स्वतःला कंट्रोल केलं की भाई नाही,
जर करणला थोडं पण असं वाटेल की मी एवढं त्याच्या मागे भीक मागते, दे प्लीज प्लीज करण प्लीज प्लीज असं करते ती, ते एका टाइमला जर मला वाटलं की मी स्वतः तिथे असला असतो तर मी दिलो असतो, पण करणनी स्टँड घेतला, विच इज भाई बेस्ट होतं ते, तेवढं त्यांनी पाहून पण स्टँड घेतला, बेस्ट होतं ते. त्या जागी जर दुसरं कोणी असलं भोळ्या मनाचं असलं असतं तर लगेच देऊन टाकला असतं. जसं की रोशन तर बोलतोय ना की इथे लोक हे असंच असतात वगैरे वगैरे, ते नाहीये. गेम खेळायला आलोय, त्यांना पण गेम खेळायला आलोय, तू पण आलायस आणि ती पण आली आहे. बेसिकली तुम्हाला चान्स भेटतंय, चांगले प्लेअर आहेत, तिला जर बाहेर काढायचा चान्स भेटतोय तर तुम्ही काढा, कारण तुम्हाला उद्या चलून काय माहिती की ते तुमच्या विरुद्ध जातील. त्यामुळे कधी चान्स भेटेल काही सांगता येत नाहीये. तुम्हाला तुमचा गेम पक्का खेळावा लागणार आहे. त्यासाठी करणनी दिलंच नाही दिला. शेवटी पहिल्या 2 जणांना जे चान्स दिला होता, सोनालीला आणि रुचिताला, त्या दोघींना साईडला ठेवतं बिग बॉस आणि दुसऱ्या जोडीला मदत घेतं. दुसरी जोडी होते तन्वी आणि दीपाली मॅम. त्यामध्ये बजर वाजवायचा होता. दीपाली मॅमचा बोट टच झाला, पण बजर वाजवायचा टास्क होता आणि त्या दोघांमध्ये पण संमती झाली की ठीक आहे, दीपाली मॅम बोलतात की हिनेच वाजवलं वगैरे वगैरे. आणि फायनली तन्वीला जे हवं होतं की एक लिडरशिप पाहिजे होती तिला, तिचा व्हॉइस बुलंद करण्याची, तिचा आवाज बुलंद करण्यासाठी एक लिडरशिप पाहिजे होती. त्या रेससाठी ती पळत आहे. मतलब त्या उस रेस की घोडा तो वो बन गई अभी बेसिकली. ऑफिशियली ती कॅप्टन बनेल किंवा नाही हे वेगळी गोष्ट आहे. आता कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये तर काही सांगता येत नाही. ती एक आहे, सोनाली एक आहे, त्यानंतर करण नाहीये हा, ती मॅम सिंगर प्राजक्ता मॅम एक आहे, अजून कोण, हा अजून तिघच आहेत वाटतं, हा तिघच आहेत. तर यांच्यामध्ये बनू पण शकते, नाहीतर प्राजक्ता मॅम सिम्पथीवरती, मतलब त्यांच्या जे इमेज आहे त्याच्यावरती बनू शकतात की सगळ्यांना सॉफ्ट कॅप्टन पाहिजे, या फिर सोनाली सारखा कॅप्टन पाहिजे, किंवा मग तन्वी सारखा कॅप्टन तर कोणालाच नकोय. फक्त विशालला सोडून, कारण त्याचं जर आजकाल जमतंय, तिच्यासोबत बॉन्डिंग चांगली होते, त्याला सोडून बाकी कोणाचं नाही. पण तिथे तिच्या अपोजमध्ये ही आहे, सोनाली आहे, तर विशाल पण कन्फ्यूज होऊन जाईल, चला हिच्याकडे देऊ लक्ष का तिच्याकडे देऊ, कसं करावं, कोणाला वोट द्यावं, तिथे कन्फ्युजन होऊन जाईल. पण ते तसं झालं सिच्युएशन. पाहू आपण कॅप्टन कोण होतच. पण सेकंड राऊंडमध्ये तिला सगळे प्रिव्हिलेजेस भेटतात, परत तिच्याकडे की राहते, आणि दीपाली मॅम आता लाईक मेहनतीच्या दाराने जे आले त्यांच्यासारखीच बनून जाते. त्यांना जे भेटणार आहे सगळं ते निघून जातं. त्यांनी नॉर्मल झाले आता, त्यांचं काय, त्यांच्याकडे इम्युनिटी काहीच नाही आहे. तर दीपाली मॅम मेहनतीवाले झालेत आता. त्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये फोकस इंडियन, जे करण आणि त्या मॅमला पाठवतात. तिथे मला थोडंसं वाटलं की करण थोडं ओव्हर कॉन्फिडंट, म्हणजे आहे त्याची जनता आहे, त्याची जी ऑरेंज ज्यूस गँग पण आहे मागे. पण तुम्हाला टास्क दिला होता आणि त्यांनी इकडं मॉरल शिकवलं तिला की तुम्ही रूल्स बिग बॉसचे, मतलब बिग बॉसने दिले तर ह्याला सिरियसली घ्यायला पाहिजे होतं. तर मग तुला पण गेम खेळायला दिला होता, तुला पण त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे होता. ऍटलीस्ट तू ट्राय तरी करायला पाहिजे होतास. पण तुम्ही हा ट्राय पण नाही केला आणि तिला डायरेक्ट देऊन टाकलं. कारण ह्याच्याकडे 2 कीज होत्या बेसिकली, एक रुचिताची होती आणि एक स्वतःची होती. त्याने स्वतःची गिव्हअप केली. रुचिताची त्याच्याकडे अजून आहे एक की. तर असं झालं, आणि याच्यामध्ये पण करण नॉमिनेट झालाय. निघणार तर तो नाहीये, कारण अशा वेळेस काय आहे, पहिल्याच वीकमध्ये कोण काढतं एवढ्या इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटीला. तर हे निघणार तर नाही हे त्याला पण माहिती होतं, आणि त्यासाठी मग त्यांनी केलं एक लाईक इकडं मे बी त्यांनी असा विचार केला असावा की मी इथे ब्रुटल बनतोय रुचिताच्या वेळेस, कारण ती लिटरली असा हात जोडत होती, बसून हात जोडत होती, आणि त्यांनी हटलाच नाही त्याच्या स्टँडवरनं. ते चांगलं होतं, पण त्याला ते बहुतेक ती इमेज त्याची क्लिअर करण्यासाठी मग तो त्या मॅमला जिंकू द्या असं विचार करत असेल, असं काही असेल. त्याच्या मागचा बॅक ऑफ द माइंड त्यालाच माहिती, कारण त्यांनी स्मार्टली प्ले केलेला आहे. जी कीचा त्यांनी 1-2 दिवसा अगोदरपासून विचार केला, आणि त्या कीचं महत्व त्याला एक्झॅक्टली माहिती होतं. जेव्हा राधा मुंबईकर बोलते की बिग बॉस मला पाणी पाहिजे या साखर पाहिजे काहीतरी, तर तेव्हा ती बोलते की करण तुम्हाला त्याची चावी देऊन टाकेल, त्यात काय एवढं. पण करण बोलतो की नाही, एवढ्या साध्या गोष्टीसाठी मी चावी देणार, काहीतरी मोठं पाहिजे असं बोलतो. म्हणजे त्याला त्या कीचं महत्व माहिती होतं. एक्झॅक्टली एवढं असेल असं माहिती नसेल, बट त्याला माहिती होतं की ह्या गोष्टीवरून, म्हणजे बिग बॉसने हे दिलंय. तर मीच तुम्हाला काल जसं सांगितल्याप्रमाणे बिग बॉस पागल नाहीये. बिग बॉस प्रॉपर गेम, त्यांनी एवढं मेहनत करतायत, एवढं त्यांनी घर बिल्ड करतायत, एवढा पैसा लावतायत, तर त्यांनी पण काहीतरी दिमाग लावूनच खेळतात ना. तर बेसिकली त्यांनी अंडर एस्टिमेट बिग बॉसला नाही केलं, आणि करू नये पण, आणि कोणी पण करू नये. कारण बिग बॉसवाले सगळे फुटेज तुमचे 24 तास रेकॉर्डिंग पाहतायत, त्यानुसार त्यांनी अजून त्यांचा जे गेम प्ले आहे त्याच्यामध्ये चेंजेस करतात ते.
आणि त्यांची ती क्रिएटिव्ह टीम जी आहे ती काय अशीच टाइमपास म्हणून घेतलेली आहे का? विचार करा. आणि असा हा टास्क होतो ज्यामध्ये मग नंतर सोनालीच्या अपोजमध्ये कोणी थांबायला त्या उरलेलंच नसतं. त्यामुळे सोनालीला पण सगळं प्रिव्हिलेजेस भेटून जातात, ज्यामध्ये सोनाली पण एक दावेदार बनते कॅप्टन्सीच्या राऊंडमध्ये. त्यामध्ये सोनालीचं आणि रुचिताचं वाचतं. सोनाली बोलते की हिला अक्कल आहे का, ही जरा बिग बॉसनी दिलंय तर सांभाळून ठेवायचं ना, वगैरे वगैरे बोलते. रुचिता म्हणजे जेवढी भडास होती, जेवढं तिला बोलायचं होतं त्या सगळं ती त्या ह्याच्यावर फेकून देते, सोनालीवर असं झपमन बोलते की मी पण इथंच आहे, तू पण इथंच आहेस, वगैरे 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 भयंकर बोलते ती. इतकं बोलते की त्या बिचाऱ्या सोनालीला तिच्यावर दया येते आणि ती तिला समजायला लागते. आता ती दया येते का तिचा गेम प्ले आहे ते बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण सोनालीची पर्सनॅलिटीच बाहेर निघालेली नाहीये. म्हणजे मतलब आपल्याला समजत नाहीये ती इतकी मतलब लोकांना इतके लाईक ती इतकं स्मार्टली प्ले करते की समजत नाहीये ती की ती कसं प्ले करते. लाईक इतकं भयंकर पेशन्स तिच्यामध्ये आहे की बाप रे बाप. मतलब तिने इतकं इतकं भयंकर बोलली आहे ती तिला की, आणि ती स्मार्टली इकडून इकडं असंच करते. ती रिॲक्टच देत नाहीये, कोणालाच एंटरटेन करत नाहीये. मतलब अशा भांडणामध्ये सगळ्यांना, म्हणजे ती गेम खेळून आलेली आहे त्यामुळे असेल तिचा मे बी हे मॅच्युअर्डपणा, कशामुळे आहे माहिती नाही. पण एकतर ती सगळ्यांच्या नजरेमध्ये पण चांगलीच बनत आहे, असं हे भांडण करून लाईक जे तिला इमेज बनणार होती ती हिची न भांडण करता पण बनत आहे ना, की ही किती काम आहे. हिच्याबद्दल चर्चा तर होतीच ना फायनली इन द एंड, की तिने एवढं ओढून पण बिचारीनी काहीच रिॲक्ट नाही केलं आणि नंतर रिॲक्ट न करता तिला समजून सांगते ती बिचारी, मग ह्याचीच वावा होईल ना बाहेर. तर असं आहे गेम. आणि मग यामुळेच गेममध्ये पार्टिसिपेट न करता आल्यामुळे रुचिता नॉमिनेट होते बिचारी, त्याबद्दल तिला दुःखच होतं. त्यानंतर मग या सगळ्या गेम नंतर सोनाली तर सर्वांना बाहेर कूल दिसत आहे. आणि प्रभू आणि या 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 सगळ्या इन्सिडेंट नंतर, जे की हा कीवाला इन्सिडेंट होता, त्या कीच्या इन्सिडेंट नंतर सगळ्यांची फाटलेली आहे, स्पेशली प्रभूची आणि रोशनची. भाई बेस ते मतलब आहेत, गावाकडचे आहेत वगैरे आहेत, पण ते लाईक त्यांना माहिती नाहीये की हा गेम आहे आणि कसं खेळायचंय. ते ऑनेस्टली मतलब त्यांच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता असं दिसला, पण त्या ओघात त्यांनी जे बोललं ते एकदम चुकीचं होतं. असं जनरलाइज वे मध्ये बोलणं म्हणजे चुकीचं होतं. त्यांनी जे बोलले की शहरातल्या माणसाचं कामच ते आहे दुसऱ्याच्या पोटावर लाद देऊन पुढे जाणं, हे बेसिकली चुकीचं आहे. कारण तुम्ही असं जनरलाइज करू शकत नाही ना तुमच्या एका एक्सपिरियन्सवरनं. आणि शहरात जाणारे माणसं सुद्धा कोण आहेत, गावातूनच तर जातात ना. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की शहरातील लोक, शहरात तुम्ही आजकाल तुम्हाला इतके व्हिडिओज येत आहेत, इतकं हे येत आहे, जे लोक इंडिया टूर करतात, जे मतलब छोटे छोटे ब्लॉगर आहेत, त्यांनी दाखवतात ना की या शहरामध्ये, या महाराष्ट्रातील या शहरामध्ये किती लोकांनी मला हेल्प केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये, आपल्या मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, सगळीकडे आपल्याला दाखवतात त्यांनी की यांनी हेल्प केली, असं केली, तसं केली. हे बेसिकली हे बेसलेस स्टेटमेंट होतं त्यांचं. एखाद्याच्या एक्सपिरियन्सवरून हे जनरलाइज करणं चुकीचं होतं असं मला वाटतं. तन्वी पहिल्या दिवशीपासून दिसत आहे घरामध्ये, आणि तिचं बोल्डनेस अँड ऑल, तिचं बोलणं, तिचं भांडण, तिचं स्टँड घेणं, तिचं लाईक इरिलेव्हंट गोष्टीला पण भांडणं वगैरे वगैरे, हे तिने सगळं तिचा अभ्यास करून आलेली आहे, त्यावरून सगळं समजतंय. हे सगळं बिहेवियर पाहून वाटतंय की ती बरोबर अभ्यास वगैरे करून आली आहे, की बिग बॉस मध्ये कसं होतं, काय होतं आणि कसं दाखवायचं असतं. जेव्हा ती सागर यांना बोलत असते की त्यांना सांगते की मला वाटतं की बिग बॉसची सीझन 6ची पहिली कॅप्टन तन्वी असायला हवी. मग ती सांगते की ती किती योग्य आहे ती सांगायला लागते की मी स्टँड घेते, मी काम करते, जेवण वाढते, बरोबर गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण तिथे जेवण करायला तर तू गेली नाहीस, तिथे खेळायला गेली आहेस तू. तर खेळायचा तिचा टास्क होता का कोणता, आठवत तर नाहीये. ती बहुतेक ती तर आयत्या दारातून आली, मतलब शॉर्टकट दारातून आली, तर तिला टास्क तर नव्हताच. त्यानंतर जे कामं होते ते करतच आहे तिनं. त्यानंतर ती त्यांना सागर यांना सांगते की मी 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 बोलते पण. मग सागर बोलतो की तू तू जास्त बोलतीस, ते प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावरून त्यांच्यात वादावादी होते. आणि आपली आई पण आपल्याला बोलते ना, तर सागर बोलतो की तू आई होऊ नकोस. मग इथं तिचा इगो हर्ट होतो. बेसिकली तिला प्रूव्ह करायचं असतं की ती जे बोलते, ती स्टँड घेते, ती लाईक ती लाऊडली होते, हे सागर प्रूव्ह करायचं होतं सागरला तिच्याबद्दल, की तू एक्स्ट्रा बोलतेस, थोडं जोरात बोलतेस, ह्या गोष्टीवरून सगळ्याला त्रास होतोय वगैरे वगैरे. पण ती स्वतःचा स्टँड घेते तिथे, आणि तिने प्रॉपर लाईक
तिचा जे पत्ता आहे ते बरोबर तिने पलटवला. जेव्हा ती नॉमिनेट करते सागर यांना, तेव्हा सागर तिच्यावर जे ओरडतो ते सेम तिच्याच वेने ओरडला ना. मग तिच्यात आणि सागरमध्ये काय फरक झाला? रिझन बेसलेस होते, रिझन तिचे पर्सनल रिझन्स होते, सगळं मान्य आहे. तिचं जे तिनं जे दोघांना पण नॉमिनेट केलं ते रिझन इलॉजिकल होते दोघांचे पण. पण जे सागर यांनी जे रिॲक्ट केलं ते पण तर मतलब लाईक जास्त बोलणंच होतं ना. तुम्ही नॉर्मल वेनी पण बोलू शकला असतास ना. तन्वी बोलू दिली नसते ते वेगळी गोष्ट आहे, पण लाईक तुम्ही तुमचा पॉईंट मांडून सोडून दिला असतं. बाहेरची जनता जज करणारी होती ना तुम्हाला. तिथं कुठेतरी मग तुम्ही पण तन्वी सारखंच बिहेव केल्यासारखं दिसतंय. असो, त्यानंतर मग पहिल्या वीकमध्ये कोणाला नॉमिनेट करायची जिम्मेदारी या तिघांवर देण्यात आली, प्राजक्ता, तन्वी आणि सोनालीवरती. मग प्राजक्ता आली. प्राजक्ता एकदम पूर्ण शांत शांत, ती जरा आता सोजवळ तिचं रूप दिसतंय, ती गाणे पण म्हणते, सगळ्यांना आवडतायत. मग तिला ह्या इमेजची तिच्या लाईक तिचे भांडण घरात होऊ नये किंवा तिची इमेज बाहेर पण लाईक एक क्रूर जाऊ नये म्हणून मग तिचं टेन्शन होतं की तिला की मी कोणाला सांगू, कोणाचं नाव घेऊ, हे घेऊ ते घेऊ. मग त्यात ती प्रभूचं नाव घेते आणि अनुश्रीचं नाव घेते, जे की प्रभूचं नाव घेणं बाकीच्यांना सोडून विच इज नॉट ओके, कारण प्रभू इन्व्हॉल्व्ह होता प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तो बोलतोय पण कॅमेराला तर बोलतच आहे, लोकांना पण बोलतोय, इंटरॅक्ट करतोय, गोट्या बोलतोय, मतलब त्याला गोट्या खायच्या असतात तिथं त्यांना दिसतंय. पण हे जे आहेत बाकीचे, जे ओंकार आहे, जे आयुष आहे, या गोष्टीत हे लोक तर दिसत पण नाहीयेत कुठे. मग त्यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही? इथे पण कुठेतरी प्रश्न निर्माण होतो ना, की मग तुमच्या जवळ तुम्हाला जे बोलतात त्यांना तुम्ही फेवर करता आणि मग ह्यांना जे प्रभू वगैरे आहे त्यांना तुम्ही लाईक नॉमिनेट करता वगैरे वगैरे. पण हा ठीक आहे, जे आता तुम्ही केलंय ते केलंयच. त्यानंतर अनुश्रीला तुम्ही केलं, त्यानंतर मग तन्वीचे तर दोन्हीही रिझन बेसलेस होते. लाईक ती पहिलं तर दिव्याला नॉमिनेट करते आणि दुसरं सागरला नॉमिनेट करते. दिव्याचं बोलते की ती टास्क व्यवस्थित खेळत नाही, तिच्या त्या ग्रुपनी चांगला टास्क खेळला होता आणि तिचं पर्सनल रिझन असू शकतं. तिने मेन्शन करायला पाहिजे होतं बेसिकली. मला वाटतं की जर तिला वाटत असेल की दिव्या चांगलं नाही खेळली तर तिने मेन्शन करायला हवं होतं की हा माझा पर्सनल रिझन आहे वगैरे, आणि हे टास्क नाही खेळणं हे बेसलेस होतं. त्यानंतर सोनालीने जे 2 नावं घेतले ते एकदम परफेक्ट नावं घेतलेत. सोनालीने घेतलं राधा पाटील आणि रोशनचं, कारण राधा पाटलांचं पण ती कन्फ्युज आहे बेसिकली, तिला गेम कळत नाही आणि रोशनचं पण सेमच आहे. ती रोशन ती रोशनला म्हणते तुमचं कमी आहे. रोशन म्हणतं काय कमी आहे. त्या बेसिकली त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे. रोशन थोडासा मतलब एक ह्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन असल्यासारखं दिसतंय आणि त्याला उघडायला टाइम लागेल. पण आता दिवस चाललेत, आता एवढे दिवस तर कोणीही देत नाही. बिग बॉस गेम आहे आणि तुम्हाला जेवढं लवकर होईल तेवढं तुम्हाला ओपन अप व्हावं लागेल आणि पार्टिसिपेट करावं लागेल. जसं की सागर करांडे यांनी पहिला टाइम घेतला, बट आता ते ओपन झालेले आहेत. आता बाकीचे काही पर्सनॅलिटीज आहेत त्यांना ओपन व्हायला अजून लागत आहे टाइम, पण तुम्हाला ओपन होणं आता जरूरत आहे. तुम्हाला नॉमिनेट जरी केलं असेल तर तुम्ही निघणार नाही आहेत पहिल्या राऊंडमध्ये. राधा पण निघणार नाही आहे. त्यांची फॅन फॉलोईंग एवढी आहे की त्यांना पहिल्याच वीक मध्ये काढणं इम्पॉसिबल आहे. मे बी यावेळेस काढतील का नाही माहिती नाही पहिल्या वीकमध्ये, पण सांगता पण येत नाही. मागच्या वेळेस काढलं होतं ह्यांना, ते जे हे होते पुरुषोत्तम समथिंग, त्यांना काढलं होतं पहिल्या वीकमध्ये बहुतेक. त्यानंतर एक फनी इन्सिडेंट होतो. राधाला राग येतो की सोनालीने तिला नॉमिनेट केलं वगैरे, पण बेसिकली सोनालीने तिला नॉमिनेट करून चांगलंच केलंय, कारण तिच्यात एक आता एक लाईक एनर्जी येते की लाईक मला दाखवायचं हिला वगैरे वगैरे. हे नॉमिनेट म्हणजे पहिल्या हप्त्यातील नॉमिनेट एका काही प्रमाणात चांगलं पण असतं, कारण तुमची पर्सनॅलिटी बाहेर निघते. जे वीक आहे, जे दाखवत नाही आहेत, जे आपल्या घरच्या आठवणीत राहिले, त्यांच्यासाठी हे चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यांचं बाहेर निघणं पण महत्त्वाचं असतं. यासाठी पहिल्या वीकचं नॉमिनेशन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग राधा नंतर जेव्हा डॅनी प्रॉपर्टीजमध्ये बसते, राधा म्हणते की तन्वी तिला म्हणते की तू बोल ना तिला, तू का नाही बोलत तिला, तू आपला पॉईंट मांड ना. तन्वी सगळ्यांना भडकवायचं, आगमध्ये चिंगारी लावायचं काम करते तन्वी. तन्वीला परफेक्ट माहिती आहे की बाहेर मी कशी दिसते, पण तिला असं आहे की मी एकटीच विलन नाही दिसायला पाहिजे, माझ्यासोबत पण असायला पाहिजे, आणि मी माझा ती पॉईंट प्रूव्ह पण करत आहे. तिचा कॅमेराला बोलून, सगळ्यांना बोलून वगैरे वगैरे ती पॉईंट प्रूव्ह पण करत आहे आणि तिचं गेम खेळत आहे. ती पण मतलब कोणती सिंपती घ्यायला आलेली नाहीये, कारण तिच्याकडे सिंपतीवाला पॉईंट नाहीये. तर तिला एकदम गेम खेळूनच जाणं आहे जे पण आहे. आणि तिला लाईक तिला घराघरांमध्ये दिसायचं तर तिच्यासोबत मतलब दोनच ऑप्शन आहेत ना, एक तर सिंपती घ्या आणि दुसरं आहे की बोल्ड व्हा. बोल्ड होऊन ती फेमस जर होत असेल, बोल्ड होऊन जर तिला बाहेर लोक पाहत असतील आणि लोक तिच्याबद्दल जर बोलत असतील, तर हे विच इज ओके. हे गेम कोणचा मतलब मेरिटवरचा नाहीये, हे गेम असाच आहे.
लाईक लाईफ इज अनफेअर असंच असतं हे. तन्वी तिला बोलते राधाला की तू बोल ना वगैरे. राधा म्हणते तिला बेडवर तर येऊ दे. मग तिला सांगते काय सांगतेस, रात्री आल्यावर तिला सांगते मी जागी आहे हा. त्यावर सोनाली म्हणते थांब थांब माझा माईक नाहीये. तर असं आहे हे. त्यानंतर कॅप्टन्सीच्या रेसमध्ये तन्वीचा घोडा सर्वात पुढे पळताना दिसतोय. आता पाहावं लागेल, ती सगळ्यांना कन्व्हिन्स करते की मी कॅप्टन बनलं तर मतलब मला तुम्ही फेवर करा वगैरे वगैरे. आणि आता ते राधाची आणि तिची बॉन्डिंग जरा चांगली होताना दिसते. त्यानंतर असं पाहण्यात आलं की अनुश्री जेव्हा नॉमिनेट होते तिला सुधरतच नाहीये की मी नॉमिनेट झाले वगैरे वगैरे. आणि तिचे फॅन्स आहेत ना, लोकांनी खूप खूप शेअर केला तिचा व्हिडिओ, जे बॉर्न कुठं झाला नंतर ते बायलोने ते खूप शेअर केलाय तुझा व्हिडिओ. तुला लोक फॉलो काय वोट देतील, तुला घरातच ठेवतील, तू चिंता नको करूस. तुला ते जे स्वतःचा स्टेट टॉक करायची गरज नाहीये. बिग बॉस सोबत रात्री 3 वाजता त्यांना झोपू देत, जे घोरण झोपायलेत त्यांना झोपू देत, त्यांना तरी झोपू दे. ऍटलिस्ट तुला झोप लागत नाहीये नॉमिनेट झाल्यामुळे, पण त्यांना तरी झोपू दे सुखानी जरा. त्यांचे नंतर तर नॉमिनेट तूच करणार आहेस किंवा दुसरे पण करणार आहेत त्यांना. तर असा होता पहिला एपिसोड. जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांचे कमेंट पाहतो, यावेळेस पण पाहूयात. चला तर मग. एक जण लिहित आहे की अब पछताए तो क्या जब चुडिया चुग गई खेत. मतलब ती प्राजक्ता रडते ना ते नॉमिनेट करून, तर त्यासाठी लिहिलंय ते. त्यानंतर एक जण लिहितंय की अरे शहरची माणसं कुठून आली ह्यात आणि कोल्हापूर गाव आहे का. त्यानंतर एक जण लिहितंय की गावच्या चावडीवर बसून अक्का अण्णा आणि गोट्याची गॉसिप. अक्का अण्णा आणि गोट्याची गॉसिप. त्यानंतर इथे महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय आणि हे लोक गाव वर्सेस सिटी करत आहेत. गावाकडची सो कॉल्ड इनोसंट लोक येडा बनून पेडा खातात बोलतात. त्यानंतर एक जण लिहितंय की गावाकडची लोक जमिनीवरून भांडण करतात आणि हे लोक शहरातील लोकांना बोलणार की ते चांगले नाहीत. लोक पण करायलेत भाई गाव वर्सेस सिटी. चुकीचं आहे ते, नका नका करू. त्यानंतर एक जण लिहितंय की रोशन गपरे सिंपती पगलू. खाली लिहिते रांगडा गडी विथ स्मॉल डी एनर्जी. जान्हवीचा फोटो आहे आणि त्याच्या खाली लिहितंय की तान्वी यू कांट बिकेम हर, शी इज द ओजी क्वीन. खाली एक जण लिहितंय जानू कॉन्स्पिरसी थेरिस्ट तन्वी. त्यानंतर एक जण लिहितंय की अनुश्रीला फुटेजसाठी बीबी सोबत बोलावं लागते. रात्री बोलते ती बीबी सोबत. एक जण लिहितंय की अनुश्री माहेश्वरी. त्यानंतर एक जण लिहितंय की गेम मध्ये माझा स्पर्श आहे, बाकी मी सिटी वर्सेस गाव करण्यामध्ये तन मन धन 100% लावतो. तर मित्रांनो असा होता आजचा एपिसोड. जसं जसं टाइम वाढत जाईल तसं तसं इंटरेस्ट येत जाईल असं मी सांगितलं होतं आणि आज तुम्हाला इंटरेस्ट आलाच असेल यात तर काही शंकाच नाहीये. तर मित्रांनो अशाच फनी रिव्ह्यूजसाठी आपल्या यशक्स मराठीच्या रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये.